मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यातल्या सेवा पंधरवड्याची सुरुवात आज आपण हिवरे या गावापासून सुरुवात केलेली आहे। स्वच्छ गाव आपलं गाव स्वच्छ गाव आपलं गाव स्वच्छ गाव स्वच्छतेकडून समृद्धीकडे स्वच्छतेकडून समृद्धीकडे। आज आपल्या जत तालुक्यातील हिवरे गावामध्ये माननीय जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे सर आले आहेत। आज 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा आपला माननीय मुख्यमंत्री व माननीय महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सेवा पंधरवडा आहे आणि आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर सर माननीय जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे सर पूर्ण जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये हिवरे या गावामध्ये आपल्या त्या सेवा पंधरवडाचा शुभारंभ करत आहेत। मी सरांचं शब्दसुमनाने जत तालुक्यामध्ये स्वागत करतो आणि आपल्या हिवरेमध्ये जे 2 रस्ते आहेत आपण मागे जनसभामध्ये पाहिले होते त्या पंधरवड्यामध्ये आपण ते 2 रस्ते खुले करून घेणार आहोत आणि आता जो रस्ता खुला केला त्याचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते आपण करणार आहोत। धन्यवाद। सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे। सन्माननीय व्यासपीठावरचे आजच्या कार्यक्रमात प्रथमच मला वाटतं आतापर्यंत कधी आपल्या हिवरे गावामध्ये कलेक्टर साहेब कधी झाले नाही, पण पहिल्यांदा यशोतेत आम्हाला तुम्ही धावती भेट दिली
त्याबद्दल मी गावच्या वतीनं तुमचं हिवरे गावच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो. कसा आपल्याला गावच्या विकासासाठी देता येईल त्यासाठी सर्वांनी वेळ द्यायचा आहे आणि आपलं गाव महाराष्ट्र राज्यामध्ये कुठंतरी आपण भाग घेतलाय याची पोचपावती मिळावी या दिशेने वाटचाल करूया. आपण आमच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील हिवरे गावातील या ग्रामसभेसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले या गावचे सरपंच, त्याचबरोबर जत तालुक्याचे प्रांताधिकारी नष्टेजी, तहसीलदार प्रवीणजी, येथे उपस्थित असलेले सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, ग्रामस्थ बंधूंनो, भगिनींनो, सेवा पंधरवडा हा आपण पंतप्रधान मोदी साहेबांच्या वाढदिवसापासून महात्मा गांधींचा जो जन्मदिवस आहे त्या तारखेपर्यंत आपण तो साजरा करत आहोत. आणि त्याची सुरुवात मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यातल्या सेवा पंधरवड्याची सुरुवात आज आपण हिवरे या गावापासून सुरुवात केलेली आहे. आणि ती ग्रामसभेपासून सुरुवात केलेली आहे, कारण आम्ही नेहमी म्हणतो गाव करील ते राव काय करेल. गावाने एकदा ठरवलं, एकत्र आले तर खूप चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतात. मग ते राजाने ठरवलं तरीसुद्धा ते जे होत नाही ते गावाने ठरवलं की होतं. त्याच्यामुळे मी आज तुमच्या तहसीलदार साहेबांना आणि प्रांताधिकाऱ्यांना सांगितलं की मी आज येऊन, तुम्ही ग्रामस्थांनी एकत्र येऊन जे एकमेकांच्या मदतीसाठी जे पानंद रस्ते किंवा पांदन रस्ते आपण म्हणतो ते खुले केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ग्रामस्थांना शेती करताना, ये जा करताना, शाळेतल्या मुलांना येण्या जाण्यासाठी जो रस्ता मोकळा करून दिलेला आहे त्यासाठी मी खरं तुम्हाला सर्व ग्रामस्थांचे आजच्या या ग्रामसभेमध्ये अभिनंदन करतो. आज ग्रामविकास विभागाचाही सेवा पंधरवडा सुरू होणार आहे, महसूल विभागाचाही सुरू होत आहे, आरोग्य विभागाचाही होणार आहे, शिक्षण विभागाचा, सर्वांचा हा सेवा पंधरवडा आहे. या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगतो की सेवा हा या 15 दिवसातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एकत्र येणे आणि एखाद्याच्या चांगल्यासाठी प्रयत्न करणे याला सेवा म्हणतात. शेवटी सेवा ही सेवा असते, तिचं चांगलं वाईट पाहायचं नसतं, फक्त त्याच्यातून गावाला फायदा होतो का एवढ्या एकाच प्रश्नाचं उत्तर जर का होय असेल तरच ती सेवा रुजू होते. आणि आज खऱ्या अर्थाने सेवा रुजू करायचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि तुकाराम महाराजांचं मंदिर यापेक्षा अधिक चांगलं काय ठिकाण असू शकतं. त्याच्यामुळे आज मला असं वाटतं आज सांगली जिल्ह्याच्या सेवा पंधरवडा, सर्व विभागांच्या सेवा पंधरवड्याचा आजचा शुभारंभ हिवरे गावातून आपण केलेला आहे असा मी आज घोषित पण करतो. आणि तुम्हाला सर्वांना हीच विनंती राहणार आहे की या 15 दिवसात ग्रामसभेने एकत्र येऊन आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या या 15 दिवसात आपल्याला पूर्ण करता येतील हे सगळं बघून घ्या. दुसरं, तुमचे गावस्तरीय जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या मदतीने त्यांनी जे काही नियोजन केलं आहे ते अस्तित्वात कसं आणता येईल हेही बारकाईने बघा, त्याच्यात सहभागी व्हा. आणि शेवटी ह्याच्यातून या पुढच्या 15 दिवसात आपल्या गावाचं हित साध्य झालं पाहिजे या दृष्टिकोनातून कामकाज करा. ग्रामस्थ या नात्याने मला एक नेहमी जाणवतं की आपण ठरवलं तर गोष्टी होतात. म्हणजे कडक ऊन पडलेलं असतं, कोणाला विश्वासही बसत नाही की या कडक उन्हात रापलेली माती ही थोड्याशा पावसानंतर आपल्याला धान्य देऊ शकेल, परंतु त्याची नांगरट मशागत केल्यानंतर मग आपण पेरणी करतो. नांगरट मशागत ही आपल्याला कडक उन्हातच करावी लागते. पाऊस पडलं करतो का आपण? पाऊस पडलं आपण करत नाही. त्याची मशागत ही आपल्याला भर उन्हातच करावी लागते. आणि ती मशागत झाली, वाफसा धरला, पेरणी झाली की मग आपल्याला भरभरून गोष्टी मिळतात. तर त्याच पद्धतीने या 15 दिवसात जे काही तुम्ही मेहनत कराल, जे काही चांगलं बीज तुम्ही पेराल त्याची फळं तुम्हाला नक्कीच पांडुरंग देईल एवढी खात्री मी तुम्हाला देतो. आणि आज इथे माझा जो सत्कार केला यासाठी मी सर्व ग्रामस्थांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
थोड्यात मी संपूर्ण जत तालुका आणि कवठेमहांकाळ तालुका आज दिवसभरात पूर्ण करणार आहे. हां, तर आता मी जरा आपली रजा घेतो. धन्यवाद. सरांचे खूप खूप आभार. ओव्हरऑल आपल्या 13 तालुक्यापैकी सरांनी या सेवा 15 उद्घाटन आपल्या जत तालुक्यातल्या हिवरी गावात केलेलं आहे. त्याबद्दल सरांचे पुनश्च आभार. धन्यवाद. थँक्यू. ITI करना. व्हेरी गुड. शाबाश. डॉक्टर डॉक्टर होणार. बिझनेस कशात?